मराठीत बोलत चालेल ना? आई कुलदेवी जगदंबा भवानीला प्रणाम करतो, आधी सगळ्यात आधी तिला वंदन करतो आणि मग त्यानंतर तुमच्या सगळ्या उपस्थित मान्यवरांसमोर गुरुजींबद्दल 2 शब्द सांगतो. गुरुजींबद्दल सांगण्यापेक्षा त्यांची स्तुती करण्यात मला जास्त आनंद होतो, कारण का गुरुजी स्वतःमध्ये आपल्या आतमध्ये एक अशी हस्ती आहे. आजपर्यंत तुम्ही भरपूर असे पंडित, असे ज्योतिष, असे ॲस्ट्रॉलॉजर किंवा मोठे मोठे हस्ती पाहिले असतील आणि त्यांचे रिझल्टही तुमच्या समोरच आहे, सांगण्याची गरज नाही. पण माझे हे गुरुजी, मी 26 वर्ष गेले फिल्म इंडस्ट्रीत ॲज अ सलमान खानचा मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतो आणि पूर्ण विश्व फिरलो. पण एक राजघराण्यातून आलेला मनुष्य जो स्वतः करता फायदा न बघता आपल्या ताटातलं एका खालच्या पातळीच्या माणसाला जेवण देतो आणि स्वतः उपाशी राहतो, असा माणूस कधीच पाहायला मिळाला नाही. आणि जेव्हापासून मला गुरुजी भेटले तेव्हापासून माझं जीवन जे आहे ते धन्य झालं. मला खरा अर्थ कळला की जीवनाचा खरा अर्थ काय. जीवन जगायला तर कुत्रे मांजरही जगतात, दोन वेळेला फक्त पोटाला अन्न पाहिजे. पण त्या अन्नातून आपण दुसऱ्याचा कसा उपयोग करून देतो, दुसऱ्याची भूक कशी मिटवतो, हे फार गरजेचं असतं. आणि मानव कल्याणची भावना सगळ्यांच्याच मनात असते. काही लोक विचार करतात शिवाजी जन्माला यावा, पण माझ्या घरी नशे कोणते मगजमारी पाळले आहे. तर सरळ शब्दात सांगायचं म्हटलं तर गुरुजींनी जे काही आयोग हा बनवला, आयोग म्हणजे काय. आता सर्वसाधारण माणसाला फळ फ्रूट विकणाऱ्याला किंवा एका रस्त्याच्या मोच्याला विचारा तुम्ही आयोग म्हणजे काय, तो म्हणाला अरे जाय बाबा इकडे माझे कमाईचे माझे आयोग काय घेऊन बसतो. तर त्या व्यक्तीलाही आपण या आयोग बद्दल सांगितलं त्याला रुची वाटेल की खरंच या आयोग मध्ये हे दम आहे. आयोग म्हणजे स्वतःमध्येच एक छोटी गव्हर्नमेंट आहे. 10 लाख मेंबर ज्याचे बनतील, तुम्ही विचार करा की आपण सरकारला टक्कर देऊ शकतो, कारण आपण स्वतःच सरकार आहोत. ज्या संस्थेचे 10 लाख सदस्य बनतील ती 10 लाखाची सदस्यवाली संस्था जी आहे आयोग, ती स्वतःमध्ये एक सरकार आहे. तुम्हाला सरकारकडून जो फायदा मिळतोय तो काय फायदा आणि किती फायदा मिळतो ते आजपर्यंत कोणालाच नाही माहिती. जी राशी सरकारकडून येते मिडल क्लासच्या लोकांकरता पोहोचवण्याकरता, ती राशी तुमपर्यंत पोहोचत नाही, कारण त्याच्याकरता आधीच मोठे मोठे बसलेले तिकडे लाडगेरणी लबाड खोले, बरोबर की नाही, आपल्यापर्यंत येतच नाही. तर त्यांच्याकडून जे काही सरकारचे जे फायदे आहेत, जे काही मुद्दे आहेत तुमच्या गरिबांचे, मिडल क्लास लोकांचे, तुमच्यापर्यंत डायरेक्ट येण्याकरता हा गुरुजींनी आयोग बनवला. तर माझ्या तुम्हाला सर्वांना जास्त काही बोलत नाही, कारण सगळंच काही गुरुजींबद्दल बोललं तर तुम्हाला असं वाटेल की मी